निसर्गानं भरपूर मुलं जन्माला यावी याकरता प्रत्येक स्त्रीमध्ये आणि प्रत्येक पुरुषामध्ये अनेक जोडीदारांसोबत संबंध प्रस्थापित करावे या पद्धतीचं नॅचरल इन्स्टिंक्ट ऑलरेडी घातलेलं आहे. ती आपली मूळ प्रवृत्ती आहे. समजा एखाद्या स्त्रीच्या हातून किंवा पुरुषाच्या हातून असं घडलं तर त्याला वाटतं मी काहीतरी चुकलो, मी पाप केलं, त्याला गिल्ट येतो, अपराधीपणाची टोचणी लागते. पहिलं काम बाबा काय करतात? पहिलं काम बाबा करतात हा गिल्ट काढून टाकतात. याला त्या स्त्रिया जर 10% जबाबदार असतील तर 90% आपण जबाबदार आहोत. आपला समाज जबाबदार आहे. वृक्ष तेथे छाया, बुवा तेथे बाया. वृक्ष जसा छायेशिवाय असू शकत नाही तसा कोणताही बाबा बाईच्या शोषणाशिवाय, बाईच्या उपभोगाशिवाय असू शकत नाही. तुम्ही जर मला असं सांगितलं की या माणसाने बिलकुल बाईच्या अंगाला हात लावला नाही आजपर्यंत, तर मी म्हणेल बरोबर आहे. कदाचित तो पुरुषांच्या अंगाला हात लावत असेल, म्हणजे होमोसेक्शुअल असेल, म्हणून असं असेल. कारण ज्याच्या जीवनाची सुरुवातच बदमाशीपासून होते तो ही गोष्ट कशी काय सोडणार, एवढं लक्षात घ्या. आता मित्रांनो, आपण शेवटच्या महत्त्वाच्या टप्प्यावर येतोय की या स्त्रियांचं शोषण का होतं, याच्या मागची कारणं काय आहे. आपल्यापैकी अनेकांना वाटतं की हे शोषण जे होतं आहे त्याच्या मागचं खरं कारण असं आहे की या स्त्रिया मूर्ख आहेत. या स्त्रिया खऱ्या अर्थानं बळी पडतात, यांना अक्कल नसते, या पद्धतीच्या काही आपल्या समजुती आहेत. आमच्या एका विदुषीने तर जाहीररित्या असं म्हटलं की या स्त्रियांना सुद्धा त्यांच्यावर खटले दाखल केले पाहिजे आणि त्यांना जेलमध्ये पाठवलं पाहिजे. एका मोठ्या नेत्याच्या पत्नीने म्हटलं की कळत नाही मला, हे शिकल्या सवरलेल्या बायका जातात कशा खरात सारख्या माणसाकडे. हे सगळं कळून घेण्यासाठी आता मी म्हणतोय ते अतिशय सिरियसली समजून घ्या. कृपया आता पुढचे 15 मिनिटं हलू नका जागेवर. तुमच्या माझ्यावर लहानपणापासून झालेले संस्कार की या देशामध्ये, या जगामध्ये जो जन्माला येतो तो देव बनवू शकतो. देव प्राप्ती करण्याच्या प्रक्रियेमध्ये एकतर त्याला सिद्धी प्राप्त होते, किंवा तो स्वतः देव बनतो, किंवा त्याच्या अंगामध्ये देव येऊ शकतो, किंवा तो देवाचा अवतार बनवू शकतो. आणि ज्याला सिद्धी प्राप्त होते किंवा जो देव बनतो त्याच्यामध्ये 3 प्रकारचं सामर्थ्य येतं. त्याच्यामध्ये चमत्कार करण्याचं सामर्थ्य येतं, त्याच्यामध्ये भूत भविष्य वर्तमान आपोआप जाणण्याचं सामर्थ्य येतं, त्याच्यामध्ये आपले रोग दुरुस्त करण्याचं सामर्थ्य येतं, आणि त्याच्यामध्ये तुमच्या माझ्या व्यावहारिक आणि आपल्या कौटुंबिक समस्या सोडवण्याचं सामर्थ्य येतं. या पद्धतीचा संस्कार तुमच्या माझ्यावर लहानपणापासून घातला जातो. त्यानंतर आपल्याला सांगितलं जातं की आपल्या जीवनामध्ये गुरु मिळवल्याशिवाय आपल्याला तरणोपाय नाही. आपल्या संसाराचा भवसागर जर तरून जायचा असेल तर गुरु आपल्याला मिळालाच पाहिजे, आणि गुरुला आपलं संपूर्ण समर्पण केलं पाहिजे, त्याला तन मन धन अर्पण केलं पाहिजे. तरच आपल्याला मोक्ष प्राप्त होऊ शकतो, तरच आपल्याला हा आपला संसाराचा भवसागर तरून जाता येतो. त्याकरता गुरुवर श्रद्धा ठेवली पाहिजे. श्रद्धा ठेवली पाहिजे याचा अर्थ त्यांनी म्हटलेला शब्द प्रमाण मानला पाहिजे. वेगळा पुरावा मागता कामा नये, शंका घेता कामा नये, चिकित्सा करता कामा नये. आणि जर एखाद्या गुरुवर आपण श्रद्धा ठेवली, शंका घेतली नाही, चिकित्सा केली नाही, त्याचं शब्द प्रामाण्य मानलं, तर आपलं काय होतं हे सांगण्यासाठी मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो. उदाहरण छोटंसं आहे पण फार महत्त्वाचं आहे. माझं पहिलं व्याख्यान अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावरचं नागपूरमध्ये झालं. त्याच्या आधी शेकडो झाले असतील. ते भाषण तिथल्या ज्येष्ठ नागरिक मंडळानं आयोजित केलेलं होतं. यामध्ये IPS IAS अधिकाऱ्यांपासून जजेस, वकील वगैरे अशी सगळी मंडळी होती. माझे अध्यक्ष जे होते ते वकील होते, अतिशय मोठे नागपूरमधले. ते म्हणाले, शामराव तुम्ही जर हे काम 10 वर्षापूर्वी सुरू केलं असतं तर माझ्या मित्राचं आयुष्य वाचलं असतं. त्यांचे मित्र कोण, त्यांचं नाव मी घेत नाही, पण त्यांच्या बाबांचं नाव मी डेफिनेटली घेईन, कारण त्यांची मुलं जिवंत असल्यामुळे मला ते नाव बदनाम करायची इच्छा नाही. पण तुम्हाला सहज शोधता येईल, कारण नागपूर विद्यापीठाचे ते कुलगुरू होते. त्यांच्याकडे नागपूर विद्यापीठाचा चार्ज होता, आणि शिवाय ते सिटिंग जज होते मुंबई हायकोर्टचे, म्हणजे नागपूरचे. ते मित्र सांगतात, आमचे मित्र हायकोर्ट जज, त्यांच्याकडे आम्ही गेलो. वहिनी अतिशय सुंदर आहेत, म्हणजे जजची पत्नी सुंदर आहे. लांबे बाबांकडे फार जाते, जरा सांभाळून. यावर जज महोदय चिडले, काय म्हणता तुम्ही, लांबे महाराज भगवान कृष्णाचे अवतार आहेत. हेही अवतार भगवान कृष्णाचे, भगवान कृष्णाचे अवतार आहेत, आणि त्यांच्यावर तुम्ही शंका घेता.
वकील मित्रांच्या लक्षात आलं की जज महोदयांना पुरावा पाहिल्याशिवाय विश्वास ठेवण्याची सवय नाही, आणि म्हणून या वकील मित्रांनी जजची पत्नी आणि लांबे महाराज कॉम्प्रोमाइजिंग पोझिशनमध्ये असताना दाखवलं. त्यावेळेस नेमका त्यांच्याकडे नागपूर विद्यापीठाचा पण चार्ज होता. स्वतः सिटिंग जज आहे हायकोर्टचे, नागपूर विद्यापीठाचा चार्ज आहे. तुम्हाला वाटेल की या माणसाने फोन केला, पोलीस आले, पकडून नेलं, असं काही घडलं नाही. उलट हे विचारायला गेले लांबे महाराजांना की महाराज हा काय प्रकार आहे. त्यावर महाराज असं म्हणाले, बरं झालं तू आलास, मी तुझीच वाट पाहत होतो. अरे तुला माहित आहे तुझी बायको कोण आहे? ज्या काळामध्ये मी भगवान कृष्णाचा अवतार गोकुळामध्ये घेतला होता त्या काळामध्ये तुझी बायको राधा होती. केवढा तू भाग्यवान आहेस, प्रत्यक्ष भगवान कृष्णाची अत्यंत आवडती राधा इतके वर्ष तुझी बायको राहिली. या जज महोदयांनी काय केलं असावं? त्यांचा नागपूरचा राहता बंगला आणि आपली सुंदर बायको लांबे महाराजांच्या स्वाधीन केली आणि ते सरकारी बंगल्यामध्ये राहायला गेले. आपल्या श्रद्धेचं रूपांतर केव्हा अंधश्रद्धेमध्ये होतं ते आपलंच आपल्याला कळत नाही. आणि म्हणून मी सारखी वॉर्निंग देत असतो, अरे ठीक आहे आपल्याला विश्वास ठेवल्याशिवाय नाही जगता येत, मान्य मला. आता तुम्ही माझ्या समोर आहात, मी तुमच्या समोर आहे. मला माहित आहे की मी भाषण देताना तुम्ही शांतपणे ऐकून घेता, दगड मारत नाही. माझा विश्वास आहे तुमच्यावर. तुमचा माझ्यावर विश्वास आहे की मानवसाहेब कितीही कडक बोलत असले, मोठ्या आवाजात बोलत असले तरी दगड फेकून मारत नाही, फक्त बोलतात. समजा मी उद्या खरंच तुम्हाला दगड फेकून मारले तर आपला विश्वास उडाला. मानव असे नाहीत असं तुम्ही म्हणाल ना. विश्वास बदलायला मोकळा असतो, श्रद्धा बदलायला मोकळी नसते. काही झालं तरी श्रद्धा बदलता कामा नये. अढळ श्रद्धा ठेवावी, गुरुला पूर्ण समर्पण द्यावं. त्याकरता आपल्याला चिलया बाळाचं उदाहरण दिलं जातं. तो कुंभार माती तुडवत होता, त्याचं मूल रांगत रांगत आलं, पण तो भक्तीत एवढा तल्लीन होता की त्यांनी तुडवून त्या मुलाला तुडवलं. तो मेला मूल, तरीही त्याचं भक्तीमध्ये तल्लीन होणं थांबलं नाही. याला म्हणतात श्रद्धा. कीर्तनकारांच्या तोंडून ऐकलंय. अशी श्रद्धा आपल्याला शिकवली जाते. आणि या पद्धतीची श्रद्धा ठेवल्यानंतर जे मी तुम्हाला उदाहरण दिलं कुलगुरूंचं, त्या पद्धतीनं घडतं. आता मी तुम्हाला हे सगळं समजावून सांगितल्यानंतर माझा साधा प्रश्न तुम्हाला आहे की त्या स्त्रियांचं चुकलं काय? त्या स्त्रिया कशा करता गेल्या होत्या? खरं म्हणजे आपण होमोसेपियन्स आहोत, प्राणी आहोत. त्याला होमोसेपियन्स म्हणतात. तुमचं माझं आयुष्य 2 लाख वर्षांचं आहे. लग्न संस्थेचं आयुष्य 5000 वर्षाचं सुद्धा नाही. म्हणजे 1,95,000 वर्षांपेक्षा अधिक काळ आपण नरमादी म्हणून जगलो आहोत. निसर्गानं भरपूर मुलं जन्माला यावी याकरता प्रत्येक स्त्रीमध्ये आणि प्रत्येक पुरुषामध्ये अनेक जोडीदारांसोबत संबंध प्रस्थापित करावे, या पद्धतीचं नॅचरल इन्स्टिंक्ट ऑलरेडी घातलेलं आहे. ती आपली मूळ प्रवृत्ती आहे. अनेकांशी संबंध ठेवणं ही मानवी मूळ प्रवृत्ती आहे, प्राणी प्रवृत्ती आहे, नॅचरल इन्स्टिंक्ट आहे. त्याच्यावर आपण उपाय योजला, लग्न संस्था टिकावी म्हणून. त्यासाठी आपण नैतिक मूल्य रुजवली, मॉरॅलिटी रुजवली. लग्न होण्याच्या आधी इतर कोणाशी संबंध येऊ नयेत, लग्न झाल्यावर पतीशिवाय इतर कोणाशी संबंध येऊ नयेत. तसं झालं तर हे पाप आहे, हे चुकीचं आहे. समजा एखाद्या स्त्रीच्या हातून किंवा पुरुषाच्या हातून असं घडलं तर त्याला वाटतं मी काहीतरी चुकलो, मी पाप केलं, त्याला गिल्ट येतो, अपराधीपणाची टोचणी लागते. पहिलं काम बाबा काय करतात? पहिलं काम बाबा करतात, हा गिल्ट काढून टाकतात. अरे तू बाबासोबत रममाण होते याच्या मागचं कारण काय? गुरु आहे, गुरुला तनमन धन अर्पण करायचंच असतं, संपूर्ण समर्पण द्यायचं असतं. हे पुण्यकर्म आहे, हे तुझं कर्तव्य आहे, हे धार्मिक कृत्य आहे. तू गुरुला अर्पण होते म्हणजे भगवान कृष्णाला अर्पण होते, भगवान शंकरांना अर्पण होते. हे त्या बाईच्या डोक्यामध्ये सुरुवातीलाच घातलं जातं पहिल्या टप्प्यामध्ये. कारण हा बाबा गुरु आहे, दैवी शक्तीचा अवतार आहे किंवा देवाचा अवतार आहे. त्याला तनमन धन अर्पण करायचं आहे, पुण्यकर्म करायचं आहे. आणि त्यामुळे स्त्री जेव्हा या बाबासोबत संबंध ठेवते त्यावेळेस तिला गिल्ट येणार नाही याची आधीच त्यांनी यंत्रणा तयार केलेली असते. उलट त्यामध्ये त्यागाची भावना, जसं तो सुंदरदास महाराज, तुम्हें भी मोक्ष मिलेगा, पिता को भी मोक्ष मिलेगा, पति को भी मोक्ष मिलेगा, बच्चे को भी यानी बेटे को भी मोक्ष मिलेगा.
याने मी माझ्याकरता फक्त करत नाहीये, सगळ्यांकरता करते. ती मुलगी शंकर आपला हा अशोक खरात, लग्न झालेली मुलगी, का वारंवार जाते त्याच्याकडे? आपला पती मरू नये म्हणून, पतीला जिवंत ठेवण्यासाठी, वाचवण्यासाठी ती जाते. म्हणजे या पद्धतीची त्यागाची भावना. हे पुण्यकर्म करण्याकरता किती शब्द वापरले जातात. आपला खरात वापरतो शुद्धीकरण करण्यासाठी, राम रहीम वापरतो माफी, अनेक जन्मातल्या पापाची माफी, माझ्यासोबत संबंध म्हणजे. हा सुंदरदास महाराज सांगतो मोक्ष प्राप्त करण्याकरता दीक्षा. आणि हा नित्यानंद स्वामी सांगतो तुझं पार्वती तत्व जागृत करायचं आहे. म्हणजे ते पार्वती तत्व जागृत झाल्यानंतर तू खऱ्या अर्थानं काय बनणार आहे? तुला मोक्ष प्राप्त होणार आहे. या पद्धतीनं एका बाजूनं भीती प्रचंड, तो मरेल, नवरा मरेल, पूजा अर्धवट सोडली तर तू मरशील, या पद्धतीची भीती घातली जाते. आणि या सगळ्यांचा एकत्रित परिणाम गिल्ट दूर करणं, पुण्यकर्म करणं, त्याग करणं, भीती घालणं. यातून त्या मुली एखाद्या बाहुल्यासारख्या, त्या स्त्रिया एखाद्या बाहुल्यासारख्या त्या बाबाच्या आहारी जातात. याला त्या स्त्रिया जर 10% जबाबदार असतील तर 90% आपण जबाबदार आहोत. आपला समाज जबाबदार आहे. या पद्धतीचा आपण संस्कार करतो तो जबाबदार आहे. याला आपण वरून धार्मिक संस्कार म्हणतो, उच्च दर्जाचा संस्कार म्हणतो. त्याच्यामुळे हे एवढ्या मोठ्या प्रमाणावर शोषण होतं. हे आपण आधी मुळापासून समजून घेतलं पाहिजे. तरच मित्रांनो खऱ्या अर्थानं या प्रश्नाच्या मुळापासून आपल्याला सुटका करून घेता येईल.